वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. सध्याच्या आर्थिक वातावरणातनं एक अतिशय रंजक विरोधाभास पाहायला मिळतोय. म्हणजे एकीकडे आपण बघतोय की महागाईची आकडे एकदम चढे आहेत, लोकांच्या खिशावर खूप ताण आहे. हां, आणि बहुतांश कंपन्या आपला व्यवसाय नुसता टिकवण्यासाठी कसा संघर्ष करत आहेत हेही आपण पाहतोय. अगदी बरोबर. पण दुसरीकडे जेव्हा आपण काही ठराविक कॉर्पोरेट फायनान्स अहवालांवर नजर टाकतो ना, तेव्हा तिथे एक वेगळीच जादू घडताना दिसतीये. आज आपल्याकडे अशाच एका अहवालाचा स्रोत आहे, जो आपण या सखोल चर्चेत उलगडणार आहोत. नक्कीच. आणि हा अहवाल FMCG क्षेत्रातील एका खूप मोठ्या खेळाडूचा आहे. म्हणजे टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या नुकत्याच आलेल्या त्रैमासिक कामगिरीवर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. हो, आणि या अहवालातील आकडेवारी पाहिल्यावर ना मला पडलेला पहिला प्रश्न हा आहे की एखाद्या कंपनीची विक्री फक्त 18% वाढते, पण त्यांचा नफा मात्र थेट 34% कसा उसळी घेऊ शकतो? हाच तर तो विरोधाभास आहे. आणि आजच्या या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की आपण केवळ शेअर बाजारातील आकडेवारीची जंत्री वाचणार नाही आहोत. नाही, अजिबात नाही. या आकड्यांच्या दडलेली कार्यक्षमता, ग्राहकांची बदलती मानसिकता आणि कंपनीसमोरील आव्हाने या सर्वांचा आपण सविस्तर वेध घेणार आहोत. कसं आहे, या विशिष्ट अहवालाचं महत्त्व केवळ एका कंपनीपुरतं मर्यादित नाहीये. FMCG क्षेत्र हे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि ग्राहकांच्या क्रयशक्तीचा एक आरसा मानला जातो. म्हणजे जेव्हा टाटा कन्झ्युमर सारखी कंपनी असे आकडे सादर करते, तेव्हा ते केवळ त्यांच्या ताळेबंदातील यश नसतं, बरोबर? अगदी बरोबर. तो एका मोठ्या धोरणात्मक बदलाचा परिणाम असतो. विक्री आणि नफा यांच्यातील जी तफावत आहे ना, ती एका अर्थाने ऑपरेटिंग लिव्हरेज कशा प्रकारे काम करते याचे उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे, आपण हे ऑपरेटिंग लिव्हरेज नक्की कसं काम करतं हे थोडं समजून घेऊया. त्याआधी या अहवालातील मुख्य आकडेवारी बघू. या त्रैमासिकात कंपनीची एकूण विक्री म्हणजेच टॉप लाईन 5,434 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या याच काळाशी तुलना केली तर ही 18% वाढ आहे. हो, कारण मागच्या म्हणजेच डिसेंबर 2025च्या त्रैमासिकात ही विक्री 5,112 कोटी रुपये होती. म्हणजे विक्रीत सातत्यपूर्ण वाढ तर नक्कीच आहे, पण खऱ्या अर्थानं माझं लक्ष वेधून घेतला ते नफ्याच्या आकड्याने. तो 34% वाढलाय, बरोबर? हो, कंपनीचा निव्वळ नफा 424 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 34% अधिक आहे. डिसेंबर 2025मध्ये हाच आकडा 385 कोटी रुपये होता. इथेच ती खरी ग्यानबाची मेख आहे. नक्कीच. 18% महसूल वाढ आणि 34% नफा वाढ. म्हणजे हे कसे माहितीये का, एखाद्या पार्टीला गेल्या वर्षीपेक्षा 18% जास्त पाहुणे बोलावले, पण तरीही केटरिंगच्या खर्चात बचत करून 34% जास्त पैसे वाचवले, असं काहीसं हे उदाहरण आहे. अतिशय चपखल उदाहरण आहे हे. व्यवसायात नेहमी म्हटलं जातं की गल्ल्यात किती पैसे आले यापेक्षा दिवसाच्या शेवटी गल्ल्यात किती पैसे उरले हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि नफ्याची ही उडी अचानक किंवा योगायोगाने घेतलेली नाहीये. मग हे कसं शक्य झालं? बघा, FMCG व्यवसायात जेव्हा उत्पादनांचं प्रमाण वाढते तेव्हा कंपनीचा जो निश्चित खर्च असतो ना, म्हणजे फॅक्टरीचं भाडं किंवा कामगारांचा पगार. हो, फॅक्टरीचे भाडे, प्रशासकीय खर्च किंवा यंत्रसामग्रीचा खर्च, हा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणावर विभागला जातो. यालाच अर्थशास्त्राच्या भाषेत इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणतात. अच्छा, म्हणजे विक्री वाढली तरी हा खर्च त्या प्रमाणात वाढत नाही. अगदी तेच. टाटा कन्झ्युमरने नेमकं हेच साध्य केले आहे. विक्री वाढली असली तरी त्यांनी आपला व्यवसाय चालवण्याचा खर्च त्या वेगाने वाढू दिलेला नाही. त्यांनी पुरवठा साखळीतील त्रुटी दूर केल्या असतील, वितरण व्यवस्थेतील खर्च कमी केला असेल. आणि जेव्हा महसुलातील प्रत्येक अतिरिक्त रुपयामागे होणारा खर्च कमी असतो, तेव्हा तो उरलेला पैसा थेट कंपनीच्या बॉटम लाईनमध्ये म्हणजे निव्वळ नफ्यात जमा होतो. बरोबर.
ही विशुद्ध ऑपरेशनल इफिशियन्सी आहे, म्हणजेच कार्यक्षमता. हे ऐकायला खूप सोपं वाटतंय, पण प्रत्यक्षात हे अंमलात आणणं किती कठीण आहे हे अहवालातील इतर आकड्यांवरून स्पष्ट होतंय. आता इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. आपण जर त्यांच्या इबिटा म्हणजे EBIDTA विचार केला, म्हणजे व्याज, घसारा आणि कराच्या आधीची कमाई. हो, तर तो आकडा 792 कोटी रुपयांवर गेला आहे. ही तब्बल 28% वाढ आहे. प्रति शेअर कमाई किंवा EPS सुद्धा ₹4.24 झाला आहे, ज्यामध्ये 21% वाढ दिसतेय. हे खूपच सकारात्मक आकडे आहेत. पण इबिडा आणि EPS या फक्त आर्थिक जड संज्ञा आहेत. सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं तर या अहवालात या 28% इबिडा वाढीची 3 मुख्य कारणे दिली आहेत. कोणती 3 कारणं? चांगले प्राइसिंग म्हणजे चांगल्या किमती मिळवणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि उत्तम प्रॉडक्ट मिक्स. आता बघा, खर्चावर नियंत्रण ठेवणं हे मला समजतंय. फॅक्टरीपासून दुकानापर्यंतचा खर्च ऑप्टिमाइज करणे. किमती वाढवणे हेही एक साधन आहे. बरोबर आहे. पण हे प्रॉडक्ट मिक्स नक्की काय आहे आणि ह्या 28% वाढीत त्याचा एवढा मोठा वाटा काय आहे? या सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे खर्चावरील नियंत्रणाला एक मर्यादा असते. एखादी कंपनी वाहतूक किंवा पॅकेजिंगच्या खर्चात एका विशिष्ट मर्यादेपलीकडे कपात करू शकत नाही. हो ना, नाहीतर क्वालिटी खराब होईल. नक्कीच. आणि सतत किमती वाढवल्या तर ग्राहक दुसऱ्या ब्रँडकडे वळण्याचा धोका असतो. म्हणूनच आजच्या काळात प्रॉडक्ट मिक्स हे नफा वाढवण्याचे सर्वात शक्तिशाली अस्त्र बनले आहे. म्हणजे कंपनी नेमके काय विकत आहे आणि त्यातील कोणत्या उत्पादनांवर त्यांना सर्वाधिक मार्जिन मिळत आहे यावर फोकस करणे. अतिशय कमी असतो. जसं की साधं मीठ किंवा चहाची पावडर. हो, पण आता धोरण बदलले आहे. टाटा कन्झ्युमरने ग्राहकांना त्यांच्या साध्या उत्पादनांकडून प्रीमियम आणि व्हॅल्यू ॲडेड उत्पादनांकडे वळवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हे गुंतवणूकदारांसाठी अतिशय सकारात्मक लक्षण आहे. पण इथे एक मोठा विरोधाभास मला जाणवतोय. आपण सुरुवातीलाच महागाईबद्दल बोललो होतो. भारतीय ग्राहक हा मुळातच किमतीबाबत अत्यंत संवेदनशील मानला जातो. प्राइस सेन्सिटिव्ह असतो आपला ग्राहक. मग अशा परिस्थितीत जिथे लोकांचं बजेट आधीच कोलमडली आहे, तिथे कंपनी त्यांना साध्या चहाच्या पाकिटाऐवजी एखादा महागडा ग्रीन टी, रोस्टेड कॉफी किंवा विशेष प्रक्रिया केलेले पदार्थ घेण्यास कसे प्रवृत्त करत आहे? हा खूपच अचूक आणि महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय ग्राहक महागाईच्या काळात प्रीमियम उत्पादनांकडे का वळे? वरवर पाहता हे तर्कविसंगत वाटतं खरं, पण ग्राहकांच्या मानसशास्त्रात याला लिपस्टिक इफेक्ट किंवा अफोर्डेबल लक्झुरी असे म्हणतात. अच्छा, हे लिपस्टिक इफेक्ट काय असतं? जेव्हा अर्थव्यवस्थेत ताण असतो आणि लोक घर किंवा गाडीसारख्या मोठ्या गोष्टींवर खर्च करणे टाळतात ना, तेव्हा ते स्वतःला खुश करण्यासाठी छोट्या पण उच्च दर्जाच्या गोष्टींवर खर्च करण्यास तयार असतात. अरे च्छा, म्हणजे मोठी गाडी नाही घेता येणार, पण निदान चांगला प्रीमियम चहा तरी पिऊया असा विचार? अगदी तसंच. टाटा कन्झ्युमरने भारतीय ग्राहकांमधील हा बदल अतिशय अचूकपणे हेरला आहे. याशिवाय कोविडच्या काळानंतर लोकांमध्ये आरोग्याबाबतची जागरूकता प्रचंड वाढली आहे. हो, ते तर आहेच. त्यामुळे एखादा ग्राहक साध्या मिठाऐवजी थोडे महाग असलेले लो सोडियम सॉल्ट विकत घेण्यास तयार होतो. साध्या डाळींऐवजी टाटा संपन्नसारख्या ब्रँडच्या पॉलिश न केलेल्या, सेंद्रिय किंवा जास्त पोषणमूल्य असलेल्या डाळींना पसंती मिळते. म्हणजे ते केवळ उत्पादन विकत नाहीत, तर त्या उत्पादनासोबत एक प्रकारची जीवनशैली आणि आरोग्याचं आश्वासनही विकत आहेत. आणि याच आश्वासनासाठी ग्राहक जास्त किंमत मोजायला तयार होतोय. बरोबर. आणि यामुळे कंपनीचे मार्जिन वाढते. जेव्हा कंपनी 10 रुपयांची एखादी साधी वस्तू विकते, तेव्हा त्यावर कदाचित त्यांना ₹1 नफा मिळतो. पण जेव्हा ते आरोग्याचा दावा करणारी आकर्षक पॅकेजिंग असलेली 100 रुपयांची प्रीमियम वस्तू विकतात, तेव्हा त्यावर ₹20 नफा मिळू शकतो. यालाच प्रीमियमायझेशन म्हणतात. अच्छा, म्हणजे टाटा कन्झ्युमरच्या अहवालातील तो 28% वाढलेला इबिट्टा या प्रीमियमायझेशनच्या यशामुळेच साध्य झालाय तर. हो, त्यांनी स्टारबक्स सोबत केलेला संयुक्त उपक्रम, सोलफुल सारख्या आरोग्यदायी स्नॅक्स ब्रँडचे अधिग्रहण, ही सर्व याच रणनीतीची उदाहरणं आहेत. म्हणजे कंपनीला आता फक्त स्वयंपाकघरातील किराणा सामानांपुरते मर्यादित राहायचे नाहीये. पण या सर्व गोष्टींमागे टाटा या ब्रँडचा नावाचा नक्कीच मोठा वाटा असणार, कारण भारतात टाटा या नावावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. नक्कीच. टाटा म्हणजे भारतात विश्वासाचे दुसरे नाव आहे.
पिढ्यानपिढ्या लोक डोळे झाकून या ब्रँडची उत्पादने खरेदी करत आले आहेत. अहवालातील पॉझिटिव्ह ट्रिगर्स देखील हेच सांगतात की ब्रँडेड खाद्यपेय उत्पादनांना असलेली मजबूत मागणी या विश्वासावरच आधारित आहे. हां. पण मला इथे एक शंका विचारूशी वाटते. केवळ ब्रँडचे नाव मोठे आहे म्हणून आजचा आधुनिक, माहिती तंत्रज्ञानाने जोडलेला ग्राहक ती उत्पादने विकत घेईल का? बाजारात रोज नवीन स्टार्टअप्स येत आहेत, जी अतिशय आक्रमक मार्केटिंग करतात. अगदी बरोबर आहे तुमचं. मग अशा स्पर्धेत केवळ जुन्या पुण्याईवर आणि ब्रँडच्या नावावर एवढी मोठी वाढ टिकवणं शक्य आहे का? की व्यवस्थापन खरोखरच नवीन उत्पादनांच्या माध्यमातून काही नाविन्यपूर्ण बदल घडवून आणत आहे? जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला ना, तर लक्षात येईल की ब्रँडचा विश्वास हा पाया नक्कीच आहे. त्यामुळे उत्पादनाला दुकानाच्या शेल्फवर जागा मिळणं सोपं जाते. पण आजच्या अत्यंत स्पर्धात्मक बाजारात केवळ जुन्या पुण्याईवर व्यवसाय चालू शकत नाही. हो, ग्राहकाला काहीतरी नवीन हवं असतं. बरोबर. ग्राहकाने ती वस्तू दुसऱ्यांदा विकत घ्यावी, यासाठी गुणवत्ता आणि नाविन्य या दोनच गोष्टी काम करतात. टाटा कन्झ्युमरचं व्यवस्थापन या बाबतीत अत्यंत जागरूक असल्याचे त्यांच्या मॅनेजमेंट कॉमेंट्रीमधून स्पष्ट होते. त्यांनी काय म्हटलंय त्यात? त्यांनी केवळ ब्रँडच्या विश्वासावर विसंबून न राहता उत्पादनांमध्ये सतत नाविन्य आणले आहे. ग्राहकांची मजबूत मागणी आणि प्रीमियम उत्पादनांमधील वाढ यामुळे ते आत्मविश्वासाने परिपूर्ण आहेत. पण याहूनही एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली आहे. कोणती? वितरण व्यवस्थेचा म्हणजेच डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचा प्रचंड विस्तार. वितरण व्यवस्थेचा विचार करताना आता बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलले आहे, नाही का? हो, खूपच बदललंय. पूर्वी फक्त गल्लीतील किराणा दुकान हाच एकमेव मार्ग होता. पण आता सुपरमार्केट्स आणि विशेषतः क्विक कॉमर्स म्हणजे 10 मिनिटात सामान घरी पोहोचवणारे जे ॲप्स आहेत, हो, त्यांचा प्रभाव खूप वाढला आहे. या नवीन वितरण व्यवस्थेने प्रीमियम उत्पादनांच्या विक्रीला खरोखरच गती दिली आहे का? क्विक कॉमर्सने FMCG कंपन्यांच्या खेळात अक्षरशः क्रांती घडवून आणली आहे. शहरी भागात जिथे लोकांकडे वेळ कमी आणि खर्च करण्याची क्षमता जास्त आहे, तिथे या ॲप्सचा वापर प्रचंड वाढला आहे. हे तर आपण रोजच बघतोय. आणि विशेष म्हणजे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर साधारणतः तीच उत्पादने जास्त विकली जातात जी प्रीमियम असतात किंवा ज्यांची गरज ग्राहकाला तात्काळ असते. म्हणजे अचानक पाहुणे आले तर मागवणाऱ्या गोष्टी. हो, किंवा जेव्हा एखाद्या ग्राहकाला संध्याकाळी अचानक काहीतरी चांगले खावेसे वाटते, तेव्हा तो साधे बिस्किट न मागवता महागडे कुकीज किंवा प्रीमियम कोल्ड कॉफी मागवण्याची शक्यता जास्त असते. अच्छा, म्हणजे इम्पल्स बाईंग. अगदी तेच. टाटा कन्झ्युमरने त्यांची प्रीमियम उत्पादने या आधुनिक प्लॅटफॉर्म्सवर अतिशय प्रभावीपणे उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे त्यांची केवळ दृश्यमानता वाढली नाही, तर थेट विक्रीतही मोठी भर पडली आहे. म्हणजे आधुनिक वितरण व्यवस्था आणि प्रीमियम उत्पादने यांचे हे एक अतिशय अचूक समीकरण जुळून आले आहे म्हणायचं. नक्कीच. हा सगळा झाला या प्रवासाचा गुळगुळीत रस्ता. आत्तापर्यंत आपण शहरातील ग्राहक, प्रीमियम उत्पादने, क्विक कॉमर्स आणि वाढत्या नफ्याबद्दल सविस्तर चर्चा केली. पण भारतासारख्या देशात कोणताही व्यवसाय करत असताना केवळ नाण्याच्या एकाच बाजूचा विचार करून चालत नाही. हो, धोके आणि वास्तवाची जाणीव असणं तितकंच महत्त्वाचं आहे. अहवालात काही अत्यंत महत्त्वाच्या धोक्यांची आणि चिंतेच्या बाबींची नोंद करण्यात आली आहे. यातील मुख्य धोके म्हणजे कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, ज्याला आपण रॉ मटेरियल इन्फ्लेशन म्हणतो, ज्यामुळे मार्जिनवर परिणाम होऊ शकतो. हे खूप मोठं आव्हान आहे. शिवाय FMCG क्षेत्रातील गळेकापू स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील उपभोगात म्हणजेच कन्झम्पशनमध्ये होणारी घट. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? बघा, हे धोके कोणत्याही FMCG कंपनीसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. शहरांमधील वाढ कितीही मोठी असली तरी भारताची खरी लोकसंख्या आणि बाजारपेठ आजही ग्रामीण भारतातच आहे. बरोबर आहे. जेव्हा तिथे मागणी कमी होते तेव्हा त्याचा परिणाम कंपनीचा एकूण व्हॉल्यूम ग्रोथवर म्हणजेच प्रत्यक्ष किती माल विकला गेला यावर नक्कीच होतो. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. हो, आणि या परिस्थितीची तुलना आपण एका उदाहरणाने करू शकतो. म्हणजे हे असं आहे की तुम्ही एका उत्तम, वातानुकूलित आणि वेगवान लक्झरी गाडीतून प्रवास करत आहात. आणि ही गाडी म्हणजे त्यांची प्रीमियम उत्पादनांची रणनीती. अगदी बरोबर. पण या गाडीला ज्या रस्त्यावरून प्रवास करायचा आहे, तो पुढचा रस्ता मात्र ग्रामीण भागातील मंदीच्या आणि महागाईच्या खड्ड्यांनी भरलेला आहे. गाडी कितीही चांगली असली तरी रस्ता खराब असेल तर प्रवासाचा वेग मंदावणारच ना. 100%. मग जर ग्रामीण भागातील मागणीच कमी झाली तर त्याचा फटका कंपनीच्या मूळ व्यवसायाला बसणार नाही का?
कच्च्या मालाची महागाई आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा वेग यांचा थेट संबंध कसा लागतो? हा संबंध समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा चहाची पाने, कॉफीच्या बिया किंवा पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक आणि कागदाच्या किमती वाढतात, तेव्हा कंपन्यांसमोर दोनच पर्याय असतात. कोणते? एकतर स्वतःचा नफा कमी करणे किंवा उत्पादनांच्या किमती वाढवणे. कंपन्या सहसा किमती वाढवण्याचा पर्याय निवडतात. साहजिक आहे. व्यवसायात कोणीही स्वतःचा तोटा करून घेणार नाही. हो, पण जेव्हा या मूलभूत उत्पादनांच्या किमती वाढतात, तेव्हा ग्रामीण भागातील ग्राहकांचं बजेट कोलमडतं. कारण ग्रामीण भागात लोकांचं उत्पन्न महागाईच्या वेगाने वाढत नाही. म्हणजे तिथे शेतीतील अस्थिरता, अनियमित मान्सून आणि रोजगाराचे मर्यादित पर्याय यामुळे लोकांच्या हातात खर्च करण्यासाठी कमी पैसा असतो. अगदी बरोबर. आणि ग्रामीण भागातील ग्राहक हा किमतीबाबत खूपच जास्त संवेदनशील असतो. 5 रुपयांची वस्तू 6 रुपयांना झाली तरी त्याचा निर्णय बदलू शकतो. अरे बापरे! मग ते काय करतात? अशावेळी 2 गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे श्रिंकफ्लेशन. म्हणजे वस्तूचा आकार कमी करणे? हो, ग्राहक पूर्वी जर 500 ग्रॅम चहाचे पाकिट घेत असेल तर आता तो 250 ग्रॅमचं पाकिट घेतो. त्यामुळे कंपनीचा प्रत्यक्ष विकला जाणारा माल कमी होतो. अच्छा. आणि दुसरी गोष्ट? दुसरी आणि अधिक धोकादायक गोष्ट म्हणजे डाऊन ट्रेडिंग. जेव्हा स्थापित ब्रँडच्या किमती खूप वाढतात तेव्हा ग्रामीण ग्राहक मोठ्या ब्रँड्सकडून स्थानिक, स्वस्त आणि अनब्रँडेड उत्पादनांकडे वळतो. म्हणजे टाटासारख्या मोठ्या कंपन्यांना शहरी भागात प्रीमियम उत्पादने विकून मार्जिन वाढवायचे आहे, पण त्याच वेळी ग्रामीण भागात स्थानिक कंपन्यांशी स्पर्धा करून आपला बाजार हिस्सा टिकून ठेवायचा आहे. हो, हे एकाच वेळी 2 वेगवेगळ्या आघाड्यांवर 2 वेगळी युद्ध लढण्यासारखी आहे. आणि यामुळे FMCG कंपन्यांसमोर खूप मोठे आव्हान उभे राहिले आहे. यावरून असाही विचार माझ्या मनात येतोय की टाटा कन्झ्युमरने प्रीमियम उत्पादनांवर एवढा भर दिला आहे ते केवळ अधिक नफा मिळवण्यासाठी नाही, तर ती एक प्रकारची बचावात्मक रणनीती देखील असू शकते. हां, डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी. हो, म्हणजे त्यांना कदाचित याची जाणीव झाली असावी की ग्रामीण भागातील विक्रीचं प्रमाण या महागाईच्या काळात फार वेगाने वाढणार नाही. त्यामुळे शेअरधारकांना आणि गुंतवणूकदारांना नफ्यातील वाढ दाखवण्यासाठी शहरी भागात जास्त मार्जिन असलेली उत्पादने विकण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. हा दृष्टिकोन खरोखरच अभ्यासू आहे. जेव्हा बाजारात सर्वत्र मंदीचं सावट असते आणि व्हॉल्यूम ग्रोथ स्थिर असते, तेव्हा नफा वाढवण्याचे एकमेव साधन व्हॅल्यू ग्रोथ हेच असते. म्हणजे कमी वस्तू विका पण जास्त किमतीला विका. बरोबर. टाटा कन्झ्युमरने हे अतिशय कुशलतेने केले आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील मंदीचा फटका त्यांच्या एकूण नफ्यावर तितकासा जाणवलेला नाही. पण दीर्घकाळासाठी ही रणनीती कितपत शाश्वत आहे हा प्रश्न कायम राहतो. याच दीर्घकालीन दृष्टिकोनावर आता आपण विचार करूया. या संपूर्ण अहवालाचा सारांश पाहिला तर बाजारातील प्रतिक्रिया काय असू शकते? म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये नफ्यातील ही मजबूत वाढ आणि मार्जिनमधील सुधारणा निश्चितच गुंतवणूकदारांना सुखावणारी आहे. हो, येत्या काही दिवसात किंवा आठवड्यांत स्टॉकच्या बाबतीत बाजारात सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळू शकते. कारण सध्याच्या कठीण परिस्थितीत असे आकडे दाखवणे हे उत्तम व्यवस्थापनाचे लक्षण मानले जाते. आणि जर लाँग टर्म आउटलुक पाहिला तर, जर दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले तर टाटा कन्झ्युमर ही दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम FMCG कथा आहे. पूर्वी त्यांची ओळख केवळ चहा आणि मीठ विकणारी कंपनी अशी होती. हो, पण आता ते खूप पुढे गेलेत. नक्कीच. आता ते एका परिपूर्ण आणि वैविध्यपूर्ण FMCG पोर्टफोलिओकडे वेगाने वाटचाल करत आहेत. त्यांचा ब्रँड विश्वासार्ह आहे, उत्पादनांचा विस्तार योग्य दिशेने होत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या कमाईत म्हणजेच EPSमध्ये एक सातत्य आहे. म्हणजे कोणतीही मोठी पडझड नाहीये. नाही. आणि कोणत्याही दीर्घकालीन गुंतवणूकदाराला एका कंपनीत हेच स्थैर्य हवे असते. म्हणूनच या अहवालाच्या शेवटी कंपनीला स्ट्रॉंग असा ओव्हरऑल रिझल्ट रेटिंगचा दर्जा देण्यात आला आहे. पण या सखोल चर्चेचं महत्त्व केवळ शेअर बाजारातील आकडेवारीपुरतं मर्यादित नाहीये, बरोबर? अजिबात नाही. हा व्यवसाय धोरणाचा एक उत्तम वस्तुपाठ आहे. हो, म्हणजे एक पारंपरिक व्यवसाय खर्चावर नियंत्रण ठेवून प्रीमियम मार्केटमध्ये स्वतःला कसं प्रस्थापित करतो, संकटांचे रूपांतर संधीत कसे करतो, हे यातून शिकायला मिळते. कोणत्याही क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी हे धोरण शिकण्यासारखं आहे. केवळ आकार वाढवण्यापेक्षा मूल्य निर्माण करण्यावर भर द्या, हा यातील सर्वात मोठा धडा आहे. व्यवसायात यश मिळवणे म्हणजे केवळ खूप साऱ्या वस्तू विकणे नव्हे, तर त्यातून योग्य तो नफा मिळवणे आणि त्याच वेळी ब्रँडची प्रतिमा उंचावणे. टाटा कन्झ्युमरने या त्रैमासिकात तो सुवर्णमध्य अतिशय योग्य प्रकारे साधला आहे.
आजच्या या चर्चेतून आपण बरेच काही उलगडले. विक्री, नफा, प्रीमियम उत्पादने आणि ग्रामीण भागातील आव्हाने. पण जाता जाता एक नवा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आपण सर्व श्रोत्यांसाठी सोडून जाऊया. कोणता प्रश्न? आपण मगाशी पाहिलं की टाटा कन्झ्युमरसह भारतातील बहुतांश मोठ्या FMCG कंपन्या आपला नफा आणि मार्जिन टिकवण्यासाठी प्रीमियम, शहरी उत्पादनांकडे आपला मोर्चा वळवत आहेत. त्यांचं सर्व लक्ष हे शहरी ग्राहकांसाठी केंद्रित होते. पण यामुळे भारतातील त्या प्रचंड मोठ्या पण किमतीबाबत संवेदनशील असलेल्या ग्रामीण बाजारपेठेत एक मोठी पोकळी निर्माण होत आहे. जर सर्व मोठ्या कंपन्या फक्त शहरांमधील नफ्यामागे धावत राहिल्या तर भविष्यात त्या तळागाळातील बाजारपेठेवर कोण राज्य करेल? हां, खरोखरच खूप महत्वाचा आणि दूरगामी विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. हे जुने दिग्गज ब्रँड्स तिथे टिकून राहतील की तिथे काही नवीन स्थानिक आणि स्वस्त पर्याय त्यांची जागा घेतील, की एखादा मोठा कॉर्पोरेट समूह फक्त स्वस्थ आणि दर्जेदार या सूत्रावर त्या बाजारपेठेवर एकाधिकार प्रस्थापित करेल? हे पाहणं खरंच रंजक ठरेल. याचं चित्र त्या ग्रामीण बाजारपेठेतच दडलेलं आहे. भविष्यात तिथे नक्की कोणती उलथापालथ होणार आहे यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.